करेल. हो. मग माझी आज इच्छा तू पूर्ण तुझी केली. इच्छा नक्कीच पूर्ण करेल. पण हा बघा तुझी का सन्माननीय सुधीर शिंदे आणि संदेश शिंदे यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचा बक्षीस तसेच रामचंद्र उर्फ तातोबा घाटकर यांच्याकडून सन्माननीय चंद्रकांत उर्फ कांता रामचंद्र घाटकर यांच्या आठवणीनिमित्त लाखोराचं वार्षिकाचा ओम कसालकर यांच्याकडून माझ्या कलेचा गौरवण्यासाठी बहुमोल पात्र शिकले. ओम कसालकर या बालकाने माझ्या कलेचा गौरवण्यासाठी बहुमोल पात्र शिकले. त्यानंतर तुमचा आभार मानून या बहुमोल सन्माननीय उदय पारकर बुवा राहणारे कणकवली कासारडे यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करून बक्षीस दिले. त्यांचे तुमच्या नाटसगाव कणकवली कासारडे गावचे सुपुत्र भजनी कलाकार एक भजनी रत्न उदय पारकर बुवा यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमोल पात्र शिकले. त्यानंतर तुमचा आभार विनायक रामचंद्र घाटकर आणि वैशाली विनायक घाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा तिघांच्याही कलेचा गौरव करण्यासाठी म्हणजे माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी पेंड्याची भूमिका करणारे या गावचं रत्न आमचे आदर्श आमचे मार्गदर्शक कृष्णा घाटकर आणि राधेची भूमिका करणारे आमचे सहकलाकार यश सरडी आम्हा तिघांच्याही कलेचा गौरव करण्यासाठी बहुमोल 300 रुपयांचा पारितोषिक शिकाले स्वीकार करता. मथुरेच्या राजवटवाला त्याग केला आणि त्या कृष्णाच्या शोधात या मानवाला मागची पावलं पडली. मग सभा दिसणाऱ्या मार्गाला मला
आहा लहानपण देगा देगा लहानपण देगा देगा मुंगी साखरेचा रवा याला मी मानला नव्हतो पण हा माझ्या योग्यतेचा नाही आता माझ्या डोक्याचं गुणगुणीत छुनछुनीत झालं याचं कुठं झालं माझा एक हात मोडला याचा कुठं मोडला माझ्या योग्यतेचा नाही बरोबर आहे. आणि त्यातल्या समजा मी त्याला मानलं तुझा मोठेपणा जगाला कसा कळला होय रे, हो. तुला कोणीतरी मोठा म्हटलं बरोबर आहे. पाहिजे मला काय झालं तर म्हणता चिंता करू नकोस याचं मी खातो तोच का कोणतो तोच का कोणतो किती 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 हं? किती मी विचारतो कोण आहेस तू शिवाच्या देहात संज्ञा येण्याचं कारण तुझा आणि मध्यस्थ या मानवाची पावलं पडली. माझ्या मालमत्तेसाठी कुणाचा हात नाही कौस माझे तुला यश हृदय कौस हा आणि तुझा आणि मध्यस्थ मथुरेच्या राजदरबारी पैजेचा विडा ठेविला आणि तो आता पैजेचा विडा होतो या कृष्णाला जेलबंद करावं या एकाच उद्देशानं माझी पावलं हे केशी तू इथे बरोबरी कागासर पुतळा मावशी महाभट्टवदार प्रकासर असा महायोद्धा इथं येऊन गेले मामाने ठेवलेला पैशाचा विडा उचलून केव्हा ते इथपर्यंत आले होते पण त्या इतिहासाची आठवण सोजवत असल्या ते इतिहासात जमा झाले तो प्रसंग विश्वावर निर्माण झालेला हरिष्ठ आहे आणि त्या हरिष्ठ नामाचा गेल्याशिवाय मी देखील संतोषणार हे जर का तुझ्या दृष्टीने अरिष्ट असेल, हे तर कायमचे अरिष्ट तुला प्राप्तीसाठी ठरेल. तर जर का काळ म्हणून मला नाचण्यासाठी आला असेल तर तुझा काळाचा काळ आहे. कोणत्याच तऱ्हेनं या केशिमावर स्वतःचं रक्षण करतो. मला तुला प्रत्यक्षानं पाहिजे.
असते पण बिंद्या तू बोलता बोलता मला बोलून मोकळा झालास काय प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण करतोय तुझी सुद्धा इच्छा आहे होय तर काय इच्छा आहे काय म्हणजे का अरे मित्राची इच्छा मित्र पूर्ण करे जगी अशेता पिता माता साधवी मनाची स्त्री संगतीची भगिनी धनाची परिणामी थोर गावी या मित्राची मित्रप्रेम श्रेष्ठ प्रेम हे, आहे. ऐक ना का? माझी इच्छा एकच आहे कोणती? मला फक्त एक दिवस कृष्ण बनावा कृष्ण बनायचंय हा. का रे ते तू विचारू नको रे सांग रे, बिना काय झालं का? अरे बाबा तुला काय वाटतं हा. या गोकुळाची साध्या गवळणी तुझ्यावरच प्रेम करता म्हणजे माझ्यावर सुद्धा प्रेम करणारी गवलं नाही काय देवाची चप्पल खरंच? तुझी चप्पल ए, माझी शपथ कशाला घेतोय म्हणजे तुझ्यावर सुद्धा प्रेम करणारी व्यक्ती आहे होय तर. कोणती हे कृष्णा कोणती ती रे कोणती ती रे कोणती अनैदाची भय हा वंता कोणती का? ती तुझ्यावर प्रेम करते खरंच जरा झाल्याचं कुणाला अने दादाला काय नाही हे तुला असं वाटत नाही काय ते तू गवळणींच्या भोलक्यात फिरतो हो. लममान होतो हो. पेंद्या झाला तर तुला काय वाईट वाटेल रे नाही नाही हा? पण मला अरे भीती- बोला, हा. तू काय काय आयुष्यात केलं पण मला- मला एकदा सांग हा. एक दिवस साऱ्या गवळणी हा. भर उन्हातून चालल्या होत्या हो मथुरेच्या बाजारात मध्ये त्याला यमुना मिळाला हो. त्या यमुनेत स्नान करण्यासाठी साऱ्या गवळणी उतरल्या हा. उतरल्या पण कशा उतरल्या नवीन अवस्थेत. अंगावरची साडी वस्त्र काढून कलंब लक्षावर ठेवली हो. आणि त्या आंघोळ करायला गेल्या हो. चोला तुला लाज वाटत नाही कशाला? तिथं चोर पावलाने तू गेला हा. त्यांची साडी वस्त्र उचलली हा. आणि कलंब वृक्षावर जाऊन बसला हा. आणि तुझ्या हाती असणारी बाटली वाजवू लागला हो. हा त्यावेळी त्या खाल्या गवळणी काय म्हणाल्या हा. बाहेर आल्याने बघतात तर वस्त्र नाही हा. साडी वस्त्र घेऊन तू तिथं बसला होय. तोला आणि त्या साल्या गवळणीला सांगतो हा. तुमची जर वस्त्र हवी तर तुम्ही गुडघ्यावर पाण्यात या सूर्याला नमस्कार करा त्या बिचारे अशा होत्या तुला राज कशी वाटली नाही याला हे खरं. कृष्णा, हा. त्यावेळी तू काय बघितलं खरं सांग एक लक्षात ठेव बिंद्या त्या गवळणी काय म्हणत होत्या काय दिले का ना ओली ओली गोली दिले का ना दिले का ना दिले का ना त्रास करू नकोस. या वातावरणात जास्त त्रास करू नकोस आता तुझा संभ्रम दूर करतोय हा तू म्हणालास त्या कदंब वृक्षावर मी साड्या नेऊन ठेवल्या अरे स्त्री म्हणजे काचेचं भांडे त्याला तणावाचा उपयोगाचा नाही अर्थात पाण्यात नग्न अवस्थेत स्नान करणं सुद्धा अपराध आहे अर्थात जर का स्त्रियांनीच आपली अब्रूभर चव्हाट्यावर आणली तर त्याच्याजवळ आकर्षित जाणारा पुरुष हा दोषी नाही याच्यासाठी मर्यादेचं उल्लंघन कुणीही करू नये त्या मर्यादेचं उल्लंघन होऊ नये म्हणून केवळ त्यांची अब्रूभर चव्हाट्यावर येऊ नये आणि त्यांच्या मर्यादेत वागण्यासाठी ते कृत्य केलं वाईट कोणतंही कृत्य ते नव्हतं अर्थात त्याची शिक्षा म्हणून त्यांना मी माफी मागायला सुद्धा लावली आणि त्यावेळी तुझ्या त्या सगळ्या भगिनी आणि माता होत्या ना रे होय तर. आता मला मला सांग, हा. या सर्व कृत्यात तू सुद्धा माझ्या बरोबर होता ते आता का त्याला मग बोलतो? कोणाचा साथीदार कोण? हो. होय ना मग आता तुझी इच्छा आहे कृष्ण बनण्याची होय. तुझी इच्छा मित्र नात्याला पूर्ण करायची. लवकरात लवकर. काय हवंय तुला काय हवंय हा. आता कितन्याच्या डोक्यावर काय आहे? मोरपीस आता ते मला दे ते हवंय. नाहीतर कुठनं कथा मला म्हणणार ठीक आहे ये. बस तुझी इच्छा आहे.
हे मी तुला देईन पण माझी एक अट आहे काय ही तू वाचवायची मुळीच नाही हा वाचवलीस तर इतरांना त्रास होईल तुला मार खावा लागेल ही वाचवू नको पण सांभाळून ठेव ए थांबे कळलं झालं हे घे आणि चल हे गुरु घेऊन चल चल आता कितने को कृष्णमी हा? अरे ज्याच्या मस्तकी मयूर की तो ज्याच्या हाती बातमी तो अरे बासुरी रे बाबा ऐकले बाबा हा आता पेंजा कोणले कोणले वेद दादावर गेला वेदनी असतात तू कृष्ण ठीक आहे काकी. दिगाटी आणि साल्या गाईना वळवण्याचं काम तू करायचं आणि? मी जर सांगे हा. तर तू ऐकायचं होय 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 ते कितना हा घोटाळा झाला घोटाळा कसला अरे आता हे असं घेऊन गेलं की ती मला ओळख नालले हा पेंड आणि मात घाशी याची भीती वाटते चिंता करू नकोस लवकरात घाबरू नकोस नटस गो सिद्धिविनायक ग्रुप म्हापसेकर थिटा सिद्धिविनायक ग्रुप म्हापसेकर थिटा पिंगुळी आयोजित संयुक्त दशावतार नाट्यपुष्प वज्र निर्मिती उद्या बुधवार दिनांक 3 जून सायंकाळी 7 वाजता सिद्धिविनायक ग्रुप म्हापसेकर थिटा पिंगुळी आयोजित संयुक्त दशावतार नाट्यमंडळ यांचा वज्र निर्मिती हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी सर्व नाटरसिकांनी या सुवर्ण संधीचा वापर सन्माननीय बाबा मेस्त्री यांनी सुद्धा बक्षीस दिले त्यांचे आभार त्याचप्रमाणे एक नाट्यप्रेमी या नाट्यप्रेमीने माझ्यासाठी बक्षीस दिले त्यांचे तुमचे आभार नाटरसिका हो सिद्धिविनायक ग्रुप म्हापसेकर थिटा यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी मुंबई 100 रुपयांचा पारितोषिक दिले त्यांचा आणि तुमचा आभार मानून याचा स्वीकार हे नको. मोरपीस डोक्यामध्ये ही बासरी, ही वैद्यकीय बाळामुलीचा आणि महत्त्वपूर्ण सूचना जातोयस होय. मार खाऊन येऊ नको त्याची तू चिंता करू नको रे अरे. काय मला ओळखणार होय तर. अरे माल खाण्याला बायकांचा तू ओळखतो आता तू जातोयस ना मार खायला. हा. हे कितना होय. येतो रे होय रे बेद्या. हे कितना होय रे बेद्या. येतो रे त्याला खायला बोलव. बेद्या, कृष्ण बनणं म्हणजे साधी गोष्ट नाही आता पुढे काय घडतंय हे कळलं